परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची आणि संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्या प्रकरणाचे पडसाद पाथर्डी तालुक्यातल्या तिसगाव करंजी या गावात देखील उमटले. घटनेमुळे समस्त आंबेडकरी जनता संतप्त झाली आहे. या घटनेचा निषेध म्हणून तिसगाव येथे शनिवारी सकाळी 10 वाजता शेवगाव रोड चौकातून मूक मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी तरुणांनी हातामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसह संविधानाची प्रतिमा घेऊन हा मोर्चा वृद्धेश्वर चौकात पोहोचला. या ठिकाणी जाहीर निषेध सभेच्या माध्यमातून परभणी येथे घडलेला प्रकार दुर्दैवी असून घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनानं योग्य ती कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मनसूरभाई पठाण यांनी केली. या बंदचं आवाहन युवा नेते प्रदीप खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते भैया साळवे, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अक्षय साळवे, शहर संघटक सचिन खंडागळे, डीपीआयचे शहराध्यक्ष सुनील उमाप, अखिल पठाण, सतीश ठोकळ, पप्पू नरवडे, नितीन खंडागळे, भाऊराव मिरपगार, जहांगीर शेख, रॉयल शिंदे, दिलीप पाथरे, सुनील ससाणे, विकी कटारे, आकाश साळवे, मतीन डफेदार, किशोर खंडागळे, आकाश जाधव, संचालक शरद खंडागळे, सुहास नवगिरे, हर्षद शेख, विशाल खंडागळे आदी कार्यकर्त्यांनी केलं होतं. या बंदला तिसगावच्या सर्व व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आणि बंद शांततेत पार पडल्याबद्दल मनसूरभाई पठाण, अक्षय साळवे, सचिन खंडागळे, प्रदीप ससाणे, अंबादास शिंदे यांनी तिसगावकरांचे आभार व्यक्त केले. दुपारी 12 नंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले, तर करंजी या ठिकाणी देखील दिवसभर सर्व व्यावसायिकांनी कडकडीत बंद ठेवून परभणी येथे घडलेल्या घटनेचा निषेध केला. या बंदचे आवाहन आरपीआय शाखा करंजी यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. यावेळी सरपंच इलियास शेख, संचालक अरुण रायकर, डीपीआयचे जिल्हा सचिव भाऊसाहेब शेलार, ज्येष्ठ नेते सुभाष खंडागळे, युवा नेते प्रदीप ससाणे, अंबादास शिंदे, विक्रम ससाणे, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर काशीनाथ ससाणे, जफर शेख, बिस्मिल्ला पठाण, महिला तालुका उपाध्यक्ष शबाना शेख, चेअरमन भारत गारुडकर, रफिक शेख, अकबर शेख, मोहन भोसले यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त केला. संविधानाने जो न्याय दिला, मिळवून देण्याचं काम केलं, दलित समाजाला या देशामध्ये स्वातंत्र्याने जगण्याचे सुद्धा अधिकार नव्हते आणि संविधान बनवताना, संविधान अंमलात आणताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मनुस्मृती होती ती जाळी होती. पण या घटनेतून फक्त एवढंच कळतं का मनुस्मृती फक्त जाळण्यात आली, तिचा जो विचार आहे तो पूर्णपणे संपला नाही. गेल्या 2-4 दिवसापूर्वी 10 तारखेला परभणी शहरामध्ये कलेक्टर ऑफिस समोर असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती आहे, संविधानाची प्रतिकृतीला विटंबना केली गेली, तोडफोड करण्यात आली. त्या घटनेचा सर्वप्रथम मी समस्त तिसगाव, समस्त मुस्लिम समाज, समस्त समाजाच्या वतीने जाहीरपणे निषेध व्यक्त करतो. यासोबतच मस्साजोग तालुका केज या ठिकाणी जे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, त्या घटनेचाही पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने जाहीरपणे निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याप्रमाणेच बांगलादेशमध्ये जे आमच्या हिंदुस्थानी अल्पसंख्याक हिंदू बांधवावर, भगिनीवर, मुलाबाळांवर जो अत्याचार करण्यात येत आहे, त्या प्रकरणाचा देखील मी आज गावकऱ्यांच्या वतीने जाहीरपणे निषेध व्यक्त करीत आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने देखील निषेध व्यक्त करीत आहे. कारण आम्ही ज्या भारतीय संविधानाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत, तेच भारतीय संविधान आम्हाला आणि पूर्ण देशवासियांना एक माणूस म्हणून जगण्याची शिकवण देतं. या ठिकाणी या हिंदुस्थानमध्ये एक अशी अपेक्षा आहे, लोकांची अशी भावना आहे, जो माणूस श्रीमद भागवत गीताला फॉलो करतो, जो समाज, तो आमचा हिंदू बांधव समाज आहे. जो बांधव कुराणला फॉलो करतो, तो आमचा मुस्लिम बांधव मुस्लिम समाज आहे. जो माणूस, जो समाज बायबलला फॉलो करतो, तो आमचा ख्रिश्चन समाज आहे. परंतु हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई
हे सर्व समाज मिळून ज्या एका भारतीय ग्रंथाला फॉलो करतात तो आमचं संविधान आहे. भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि म्हणूनच मैं तुम्हें अपने वसूलों की कसम देता हूं, मैं तुम्हें अपने वसूलों की कसम देता हूं, मुझको मजहब के तराजू में न तोला जाए. मैं तुम्हें अपने वसूलों की कसम देता हूं, मुझको मजहब के तराजू में न तोला जाए. मैंने इंसान ही रहने की कसम खाई है, मुझको हिंदू या मुसलमान न समझा जाए. साहेबांचा स्वाभिमान आणि अभिमान असलेल्या संविधानाची प्रतिकृती आणि त्यांचा जो पुतळा आहे त्याची विटंबना केली आहे. त्या समाजकंटकांना तात्काळ त्या आरोपींना शोधून, त्या हल्लेखोरांना शोधून त्यांना तात्काळ शिक्षा दिली पाहिजे. त्यासाठी आज तिसगावचे सर्वच मनसुरभाई पठाण असतील, अंबादासजी शिंदे असतील, प्रदीप ससाने असतील आणि इतर आपले सर्व समाजाचे मान्यवर असतील यांनी अतिशय शांततेच्या मार्गाने हा निषेध मोर्चा या ठिकाणी केलेला आहे. त्याला प्रशासनाला सांगू इच्छितो की जे कोणी हल्लेखोर असतील त्या हल्लेखोराला तात्काळ शिक्षा व्हायला पाहिजे. याच्या मागचा सूत्रधार कोण असेल त्यालाही तुम्ही लगेच तात्काळ अटक करावी अशी आमची सर्व समाज बांधवांची या ठिकाणी मागणी असेल. आणि जर तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला, बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे, अण्णाभाऊ साठे यांचं रक्त आहे, त्यामुळे आमच्या नादाला कोणी जाऊ नका. कारण हे हल्ले काय आजपर्यंत होत नाहीत. सातत्याने आमच्या समाजावर बहुजन घडलेली घटना अतिशय निंदनीय असून त्या समाजकंटकांनी जे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करून संविधानाला हात लावून जी घटना केलेली आहे ती अतिशय निंदनीय असून त्या घटनेचा आज तिसगावमध्ये सर्व दलित समाजाच्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने, सर्व सरपंचांच्या वतीने, सर्व ग्रामपंचायत सदस्याच्या वतीने, सोसायटी चेअरमनच्या वतीने आपण सर्वजण तिसगावकरांनी मिळून आज हा जाहीर निषेध केलेला असून ज्या कोणी समाजकंटक. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.